चला तर नमस्कार, मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते। तर इथे मी 2 ते 3 मध्यम आकाराचे बटाटे त्याचे काप करून घेतलेले आहेत व कुकरला उकडून घेतलेले आहेत। साल काढून घेतलेले आहेत व आता खिसणीने याला मस्त असं खिसून घेणार आहे। अशा पद्धतीने सर्व बटाटे मी खिसून घेतलेले आहेत, म्हणजे त्याचे गाठी वगैरे राहणार नाहीत। 2 मध्यम आकाराचे कांदे व 2-4 हिरव्या मिरच्या चिरून यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। कोथिंबीर घातलेली आहे, गरम मसाला घातलेला आहे, लाल मिरची पावडर व चवीपुरते मीठ आणि अर्धा चमचा चाट मसाला घालून मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने याला आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे मिक्स झालेलं आहे। साईडला ठेवून घेऊया व इथे मी ब्रेड घेतलेले आहेत। ब्रेड आपल्याला ताजे व मस्त असे मऊ घ्यायचे आहेत। तर याचा जो साईडचे जे किनारे असतात, लालसर भाग असतो, तो चाकूने व्यवस्थित असा कापून घ्यायचा आहे, म्हणजे काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे हे चौकोनी जे ब्रेडचे काप आहेत हे तयार होतात। अशा पद्धतीने मी उरलेले सर्व ब्रेडचे जे किनारे असतात त्या काढून घेतलेल्या आहेत मस्त असं। आणि आता ज्या किनारे आपण काढून घेतलेले आहेत ते एक मिक्सरचं जार घेतलेला आहे, त्यामध्ये सर्व याचे तुकडे करून घ्यायचे आहेत थोडे छोटे छोटे, आणि ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। आता याचा आपण चुरा करून घेणार आहोत। तर बघू शकता मस्त असा याचा बारीक एकसारखा मी चुरा तयार करून घेतलेला आहे। साईडला ठेवून घेऊयात आणि जे आपण ब्रेड घेतलेले होते कापलेले, एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित दोन्ही बाजूने बुडवून घ्यायचं आहे आणि हलक्याशा हाताने याला दाब देऊन यामधलं जे शिल्लक पाणी असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे बघू शकता। आणि एका ताटामध्ये मी काढून ठेवलेलं आहे। तर उरलेले जे ब्रेड आहेत ते पण आपल्याला याच पद्धतीने व्यवस्थित पाण्यामध्ये दोन्ही बाजूने बुडवून त्याला हलक्याशा हाताने दाब देऊन यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। जी स्टफिंग आपण तयार केली होती मिश्रण, त्याचे हलक्या हाताने अशा पद्धतीने गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। मस्त असे हे रोल तयार करून घ्यायचे आहेत। बघू शकता मस्त असे हे मुटक्यासारखे रोल मी तयार करून घेतलेले आहेत। आता जे रोल तयार करून घेतलेले आहेत, जेवढे ब्रेडचे काप होते तेवढे मी इथे रोल तयार करून घेतलेले आहेत व ब्रेडवर सर्व व्यवस्थित असे ठेवून घेतलेले आहेत। आता हलक्या हाताने आपल्याला याला कवर करून घ्यायचं आहे। जे ब्रेड आपण ओले करून घेतले होते पाण्यामध्ये, ते अशा पद्धतीने याला थोडं हलक्या हाताने दाब देऊन व्यवस्थित कवर करून घ्यायचे आहेत। तर रोल तयार होतात। तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे हे तयार झालेले आहेत। आणि जो आपण ब्रेडचा चुरा तयार करून घेतला होता त्यावर हे मस्त असं याला व्यवस्थित सर्व बाजूने लागेल अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत। उरलेले सर्व रोल त्याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत। बघू शकता सर्व रोल तयार आहेत। आता मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतलेल्या आहेत व मस्त अशा तेलामध्ये तळून घेणार आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर जे रोल तयार करून घेतले होते ते अगदी कडकडीत तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि मस्त लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। जास्त घाई करायची नाही आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि नंतर थोडी कमी करून व्यवस्थित लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मस्त असा याचा एकसारखा कलर आलेला आहे। गुलाबजामच दिसत आहेत दुसरे, पण गुलाबजाम नाही आहेत। मस्त असं बटाट्याचा एक हलका फुलका नाश्ता तयार होतो। तर बघा मस्त असे अगदी कुरकुरीत हे तयार झालेले आहेत। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। नमस्कार, राधे राधे।